हे आहे वैशाली विजन मीडिया आणि आपण पाहताय कोकण नाव। कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कुडाळ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज 2 जानेवारी 2019 या वर्षी 100व्या वर्षात पदार्पण करते। ज्ञानदानाची अविरत 100 वर्ष, म्हणूनच कुडाळ हायस्कूलला एक ऐतिहासिक महत्त्व आहे। कुडाळ तसं पाहिलं तर एक प्राचीन गाव। इतिहासात कुडाळ हे महाल होतं। पूर्वीच्या काही राजवटींची कुडाळ ही राजधानी होती। पुढे कुडाळ हे सावंतवाडी संस्थानकडे गेलं आणि सत्ता केंद्र सावंतवाडी झालं। परिणामी कुडाळ हे खेडच राहिलं, पण एक बाजारपेठ म्हणून कुडाळचा लौकिक कायम राहिला। खेडेगाव असलं तरी कुडाळमध्ये शैक्षणिक कार्य सुरूच होतं। 1896 पर्यंत कुडाळमध्ये फक्त मराठी शाळा होती आणि 1896 मध्ये त्याला इंग्रजी इयत्तांची जोड दिली गेली, कारण इंग्रजी राजवट असल्याने इंग्रजी शिक्षण आवश्यकच होतं। इंग्रजी शिक्षणासाठी कुडाळमधल्या शिक्षणप्रेमी नागरिकांनी फार प्रयत्न केले। त्यातीलच एक शिक्षणप्रेमी नागरिक आबा हवालदार। आबा हवालदार हे सावंतवाडीच्या कन्या शाळेचे मुख्याध्यापक होते आणि त्यांचे असिस्टंट टीचर म्हणून त्यावेळेला कवी केशवसूत होते। ह्या आबा हवालदारांना खूप असं वाटत होतं की इकडच्या मुलांना इंग्रजी शिक्षणाची सोय झाली पाहिजे, म्हणून त्यांनी 1902 मध्ये इंग्लिश स्कूल नावाचा क्लास सुरू केला आणि हा क्लास लक्ष्मीच्या देवळाच्या माडीवर भरत असे आणि आबा हवालदारांनी तो 3 ते 4 नंतर म्हणजे 4 ते 5 पर्यंत सांभाळला आणि त्यानंतर 1905 मध्ये तो क्लास नारायण बाबूराव शिरसाट हे BA होते त्या काळातले, जे कुडाळचे नागरिक होते, त्यांच्या ताब्यात तो क्लास दिला। नारायण शिरसाटांनी तो क्लास 1911 पर्यंत चालवला, पण त्यानंतर त्यांना सावंतवाडीला नोकरी मिळाली आणि त्यामुळे त्यांनी तो क्लास त्यावेळेचे भास्कर अनंत वैद्य उर्फ दादा हवालदार यांच्या ताब्यात दिला आणि 1911 पासून 15 पर्यंत दादा हवालदारांनी तो क्लास सांभाळला। पण शाळेच्या इयत्ता ह्या मॅट्रिक पर्यंत काही जाईना आणि शाळेच्या जागाही बदलत राहिल्या। म्हणजे सुरुवातीला लक्ष्मीच्या देवळाच्या माडीवर असलेला क्लास वेलणकरांच्या दुकानाकडे आला बाजारपेठेतल्या, तिकडे त्या ठिकाणी ती जागा पुरेना म्हणून अर्धी मुले वेलणकरांच्या माडीवर बसत आणि अर्धी मुले कुडाळेश्वर देवळाच्या धर्मशाळेत बसत आणि ही अशी त्रिस्थळी यात्रा आणि आर्थिक तंगी आणि विद्यार्थ्यांची संख्या ही वाढण्यासाठी त्यांच्या असं लक्षात आलं की ही शाळा ही शासनाच्या म्हणजे सावंतवाडी सरकारच्या ताब्यात दिली तर ग्रँट मिळून ह्या शाळेचा विकास होईल आणि त्याप्रमाणे शाळेला हळूहळू ग्रँट मिळू लागली आणि पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज, जे तेव्हापर्यंत महाराज म्हणून नव्हते, युवराज होते, ज्यांचे शिक्षण इंग्लंडला झाले होते, त्यांच्या डोळ्यासमोर अशी एक कल्पना होती की इंग्रजी शाळांप्रमाणे इकडची शाळा असावी, म्हणजे तिला एक फ्लॅग असावा, तिला तिचा एक बोधवाक्य असावं, तिला ग्राउंड असावं, त्या ठिकाणी वसतिगृहाची सोय असावी आणि शिक्षणाची सोय असावी। त्याप्रमाणे त्यावेळेचे सावंतवाडी संस्थानचे एज्युकेशनल इन्स्पेक्टर घनश्याम सबनीस उर्फ आपा सबनीस यांच्याशी भास्करराव हवालदारांची ओळख असल्यामुळे त्यांनी ही शाळा सावंतवाडी संस्थानच्या ताब्यात देण्याच्या दृष्टीने बोलणी सुरू केली आणि ही बोलणी यशस्वी झाली आणि त्याप्रमाणे ही शाळा 1920 साली इंग्लिश स्कूल कुडाळ या नावाने सुरू झाली। कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कुडाळ हायस्कूल ज्युनियर कॉलेज कुडाळ शतक महोत्सवाला हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्रीयुत प्रसाद गजानन रेगे, श्री शांतादुर्गा एंटरप्राइजेस,
श्री शांतादुर्गा अर्थ मूवर्स, मुक्काम पोस्ट कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग। कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कुडाळ हायस्कूल ज्युनियर कॉलेज कुडाळ शतक महोत्सवाला हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्रीयुत ओंकार तेली, नगराध्यक्ष कुडाळ नगर पंचायत। कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कुडाळ हायस्कूल ज्युनियर कॉलेज कुडाळ शतक महोत्सवाला हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्रीयुत प्रफुल्ल पारकर, श्रीयुत महेंद्र पावसकर, श्रीयुत नागेश नाईक, श्रीयुत निलेश जोशी, श्रीयुत अरुण आरेकर, माजी विद्यार्थी कुडाळ हायस्कूल कुडाळ। कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कुडाळ हायस्कूल ज्युनियर कॉलेज कुडाळ शतक महोत्सवाला हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक रंगबहार ग्रुप, कुडाळ हायस्कूल, माजी विद्यार्थी। दोन जानेवारी 1920 रोजी आत्ता शाळा आहे त्या ठिकाणी नवीन इमारतीचा शिलान्यास झाला आणि एकूण 6 वर्ग खोल्या आणि एका हॉलचं बांधकाम पूर्ण करण्यात आलं। त्या काळातलं ते बांधकाम आज सुद्धा मजबूत आहे। सध्या या ठिकाणी शाळेचे खोली क्रमांक 5, 6, 7 आणि 10, 11, 12 आणि कार्यालयाचा हॉल आहेत। अशा रीतीने 2 जानेवारी 1920 रोजी शाळेची पूर्ण इमारत बांधून पूर्ण झाली। म्हणून पूर्व इतिहास असून सुद्धा 2 जानेवारी 1920 हा दिवस शाळेचा स्थापना दिवस असल्याचं संस्थापक कैलासवासी बापूसाहेब महाराज आणि कैलासवासी दादा हवालदार यांनी ठरवलं। 1920 पर्यंत शाळेच्या 7 तुकड्या झालेल्या होत्या, म्हणजे मॅट्रिक पर्यंत, इंग्रजी 1ली ते इंग्रजी 7वी म्हणजे मॅट्रिक पर्यंत शाळेच्या तुकड्या झालेल्या होत्या। आता शाळा म्हटल्यानंतर सावंतवाडी संस्थान पाठीशी असल्यामुळे एक मोठा हॉल आणि दोन्ही बाजूला 3-3, 6 वर्ग खोल्या अशा तऱ्हेने एकूण 7 खोल्यांची इमारत सुरुवातीच्या काळात उभी राहील। तिचा एच आकार होता आणि त्यामुळे अशी त्या ठिकाणी सोय होती की जसजशा तुकड्या वाढत जातील तसतसं शाळेचं एक्सटेन्शन करता येईल। त्यानंतर आत्तापर्यंत कुडाळ हायस्कूलचं नाव कुडाळ हायस्कूल नसून इंग्लिश स्कूल असंच होतं। दरम्यानच्या काळात ते एडवर्ड हायस्कूल वगैरे किंवा एडवर्ड स्कूल वगैरे असं बदलत गेलं होतं। आता 24 सालापर्यंत शाळेचा विद्यार्थी स्वतंत्रपणे मॅट्रिकला बसलेला नव्हता, कारण युनिव्हर्सिटीने अजून मॅट्रिकचा क्लास स्वतंत्रपणे किंवा मॅट्रिकचा वर्गातले विद्यार्थी स्वतंत्र केंद्रावरून बसण्याची कुडाळ हायस्कूलला परवानगी दिली नव्हती। हे विद्यार्थी टोपीवाला हायस्कूल मालवणमधून बसत। त्या ठिकाणी पहिले जे विद्यार्थी 20 साली बसले ते 4 होते, त्याच्यातला एक विद्यार्थी फक्त पास झाला। नंतर युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन 1924 मध्ये आलं आणि त्यांनी हायस्कूलला स्वतंत्र हायस्कूल असा दर्जा दिला आणि शाळेची मुले स्वतंत्रपणे कुडाळ हायस्कूलच्या बॅनरखाली मॅट्रिकला बसू लागली। माजी रेल्वे मंत्री स.का. पाटील हे या पूर्वीच्या शाळांमधलेच विद्यार्थी, त्याच्यानंतर वसंत देसाई संगीतकार हे सुद्धा या पूर्वीच्या शाळांमधले विद्यार्थी, म्हणजे आज त्या विद्यार्थ्यांची वय साधारण 107 असते तर ते 110 वर्षाच्या दरम्यान झाली असते। त्याच्यानंतर रंगभूषाकार बाबा वर्धम हे याच शाळेचे माजी विद्यार्थी। त्यानंतर हे असे अनेक विद्यार्थी येत गेल्यानंतर शाळा हळूहळू वाढू लागली। शाळेला स्वतंत्र लॅबॉरेटरी झाली, स्वतंत्र सायन्सचा शिक्षक मिळाला। मध्यंतरीच्या काळात एक अत्यंत दुर्घटना या बाबतीत घडली की शाळेचा परिसर त्यावेळेला 11-12 एकरच्या परिसरामध्ये
झाडं नव्हती, कारण ही जरा गावापासून दूर शाळा होती. तेव्हा 1932मध्ये दसऱ्याच्या अगोदर खांडेनवमीला शाळेवर वीज पडली आणि त्यावेळेला वारंग नावाचे BSc BT शिक्षक हॉलमध्ये शिकवत होते आणि ते वीज पडून दगावले. विद्यार्थी सुरक्षित राहिले आणि त्यामुळे त्या शाळेच्या आपल्या ऑफिसमध्ये जे 2 मोठे खांब दिसतात तिथे खरं तर एक मोठा आर्क होता, पण तो आर्क दुभंगून गेला आणि इमारतीला थोडीशी झळ पोचली. पण नंतर शाळेचा हळूहळू विकास होत गेला आणि 1947मध्ये भारत स्वतंत्र झाला. भारत स्वतंत्र होईपर्यंत ही शाळा सावंतवाडी संस्थांच्या मालकीची होती. पण शाळेचं भव्य असं क्रीडांगण हे त्यापूर्वी म्हणजेच 1935मध्ये तयार करण्यात आलं. श्रीमंत बापूसाहेब महाराज आणि श्रीमंत मातोश्री रिजेंट महाराणी पार्वती देवी यांचं कुडाळ हायस्कूलवर नेहमीच कृपाछत्र होतं. त्यामुळे युनिव्हर्सिटी कमिशननं वेळोवेळी केलेल्या सूचनेनुसार इमारतीचं एक्सटेन्शन आणि क्रीडांगणाची जोड देण्यात आली. 1936मध्ये हे क्रीडांगण अस्तित्वात आलं. कैलासवासी दादा हवालदार यांच्या सांगण्यावरून सांगिर्डे इथल्या शेतकऱ्यांनी नांगर आणि गुठा यांच्या आधारे या क्रीडांगणाची निर्मिती केली होती. स्वतंत्र होण्यापूर्वी शाळेचं क्रीडांगण 1935 साली अस्तित्वात आलं होतं. क्रीडांगणाची जे बजेट होतं ते बजेट त्यावेळेला संस्थांना परवडणारं नव्हतं. त्याच्यामुळे हे मैदान शेतकऱ्यांना बोलवून पावसाळ्यामध्ये बैलांनी ती शेती नांगरून म्हणजे ते सगळा खडकाळ भाग लेवल करून केलेलं आहे आणि हे काम सांगिर्ड्याच्या राणे मंडळींनी केलं असं आम्हाला कळतं. ह्या ठिकाणी प्रत्यक्ष त्याचं डॉक्युमेंट उपलब्ध नाही. आपल्या कोकणातले लोक ज्याप्रमाणे मुंबईला जात त्याचप्रमाणे कराचीला जात, कारण कराची हा सिंध प्रांतात होता आणि सिंध प्रांत हा बॉम्बे प्रॉव्हिन्सचा म्हणजे मुंबई इलाख्याचा घटक राज्य होतं. त्यामुळे आपल्या इकडचे जर तुम्ही जुना इतिहास पाहिलात तर पाना मिसाळांचं बाल सन्मित्र हे मासिक हे कराचीला सुद्धा जात होते. कराचीच्या मराठी शाळांमध्ये ते जाईल आणि महाराष्ट्रीयन लोकांची किंवा मराठी माणसांची फार मोठी वस्ती त्या ठिकाणी होती. पण यांना मराठी माध्यमाची शाळा उपलब्ध नव्हती. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात काम करणारे वा अणावकर गुरुजी यांनी 1 एप्रिल 1929 रोजी त्या ठिकाणी कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था स्थापन केली होती, जी मराठी मुलांना शिक्षण देत असे. स्वातंत्र्यानंतर सावंतवाडी संस्थांकडून या शाळेचा ताबा तत्कालीन मुंबई सरकारकडे गेला. कारण मुंबई सरकारच्या अखत्यारीत आपला जिल्हा आणि पर्यायानं कुडाळ हा भाग होता. पार्टिशन नंतर ही शाळा कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाला दिली गेली. पण कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ म्हणजे नेमकं काय, त्यांनाच ही शाळा का दिली, मंडळाच्या नावात कराची हा शब्द का आला, हा इतिहास सुद्धा मोठा रंजक आहे. कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाची जी शाळा श्री शिवाजी हायस्कूल या नावाने कराचीत होती ती सोडून त्यांना भारतात यावं लागलं. पण हे लोक एवढे शिक्षणप्रेमी होते की विष्णुपंत आंगचेकर हे त्यावेळेला मुख्याध्यापक होते आणि ऑगस्ट साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. पण पुढच्या वर्षीच्या परीक्षेला बसवून विद्यार्थ्यांना सर्व धोका पत्करून सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित घेऊन ते नंतर मुंबईमध्ये आले. ते निर्वासित असल्यामुळे त्यांना कुर्ला येथे बैल बाजार येथे शाळा म्हणण्यापेक्षा आपण म्हणू एक जागा त्या ठिकाणी अलॉट झाली. पण त्या ठिकाणी शाळा नव्हती. त्यावेळच्या मुंबई सरकारला या सर्व लोकांची माहिती शिक्षणप्रेमी म्हणून असल्यामुळे आणि कुडाळ हायस्कूल ही शाळा त्या ठिकाणी मुंबई सरकारची असल्यामुळे मुंबई सरकारने ती शाळा कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या हाती 1948 साली दिली आणि त्यानंतरही
ही शाळा प्रगतीपथावर राहिली, कारण मूळ कुडाळ हायस्कूल जे सावंतवाडी स्टेटमध्ये होतं आणि त्यानंतर कराचीहून आलेली ही सर्व मंडळी ही शिक्षक होती, तेव्हा तिकडची शाळा आणि इकडची शाळा ही शिक्षकांनी स्थापन केलेली आहे आणि त्यामुळे प्रशासनामध्ये किंवा संस्थेमध्ये अनेक शिक्षक आजही कार्यरत आहेत. कुडाळ हायस्कूलचे अनेक मुख्याध्यापक हे संस्थेने त्यानंतर आपले सभासद करून घेतले. कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कुडाळ हायस्कूल ज्युनियर कॉलेज कुडाळ शतक महोत्सवाला हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्रीयुत गजानन कांदळगावकर, आकार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, मुक्काम पोस्ट कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल क्रमांक 9923 900 202. कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कुडाळ हायस्कूल ज्युनियर कॉलेज कुडाळ शतक महोत्सवाला हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्रीयुत द्वारकानाथ घोरिये, अध्यक्ष शतक महोत्सव समिती कुडाळ हायस्कूल कुडाळ. कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कुडाळ हायस्कूल ज्युनियर कॉलेज कुडाळ शतक महोत्सवाला हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्रीयुत जीवन बांदेकर, नगरसेवक कुडाळ नगर पंचायत, माजी अध्यक्ष कुडाळ तालुका वैश्यवाणी संघटना, माजी सदस्य ग्रामपंचायत कुडाळ. मोबाईल क्रमांक 9422 054 506. कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कुडाळ हायस्कूल ज्युनियर कॉलेज कुडाळ शतक महोत्सवाला हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्रीयुत कमरुद्दीन खान, विकास अधिकारी, नॅशनल इन्शुरन्स कंपनी, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल क्रमांक 9422 065 215. कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या नेतृत्वाखाली हळूहळू शाळेचा सर्वांगीण विकास होऊ लागला. 1979 साली शाळेला कला, वाणिज्य आणि विज्ञान या उच्च माध्यमिक तुकड्या जोडल्या गेल्या. 1993 मध्ये वाणिज्य व्यावसायिक अभ्यासक्रमाची तुकडी सुरू झाली. 2002 साली प्रशालेत संगणकशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान हे 2 नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन अमृत महोत्सव भवन ही 42 वर्ग खोल्या असलेली नवीन इमारत बांधण्यात आली. कुडाळ हायस्कूल कुडाळ ही जिल्ह्यातली एक भव्य दिव्य अशी शाळा आहे. माध्यमिक विभागात इयत्ता 5वी ते 10वी मराठी मीडियम तसंच सेमी इंग्लिश मीडियम इथं उपलब्ध आहे. शाळेला कला, वाणिज्य, विज्ञान असे उच्च माध्यमिक वर्ग जोडले आहेत. आज सुमारे 2600 विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विज्ञान आणि वाणिज्याच्या विनाअनुदानित तुकड्या उपलब्ध आहेत. संगणकशास्त्र आणि माहितीशास्त्र हे विषय उपलब्ध आहेत. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र यांच्या स्वतंत्र प्रयोगशाळा आहेत. शाळेचे स्टाफ रूम प्रशस्त आहे. शिक्षकांची बसण्याची आणि विश्रांतीची व्यवस्था इथं करण्यात आली आहे. स्टाफ रूम शाळा इमारतीच्या बरोबर मध्यभागी असल्यानं शिक्षकांना इथून कोणत्याही वर्गावर सहज जाणं शक्य होतं. कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कुडाळ हायस्कूल ज्युनियर कॉलेज कुडाळ शतक महोत्सवाला हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सौ मेघा सुकी, नगरसेवक कुडाळ नगर पंचायत, श्रीयुत रत्नाकर सुकी. कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कुडाळ हायस्कूल ज्युनियर कॉलेज कुडाळ शतक महोत्सवाला हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक नाईक अँड कंपनी, समीर साखळकर. मोबाईल नंबर 9422054698, लँडलाईन 02362 22131 and 222 305. email ID naikandcompany@gmail.com. Address
671 अपोजिट मारुती मंदिर, बाजारपेठ कुडाळ, डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग. ऑथराइज्ड डीलर्स इन क्रॉम्प्टन मोटर अँड पंप्स, एशियन पेंट्स, कलर वर्ल्ड, वॉटरप्रूफिंग सोल्युशन्स, जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड, अँकर इलेक्ट्रिकल. 2 सत्रात शाळा भरते. दोन्ही सत्रांची सुरुवात सुंदर अशा प्रार्थनेनं होते. साउथर्न प्रोडक्शन सामने सलामी देंगे, सामने सलामी. प्रोडक्शन राष्ट्रीय गीत शुरू करेंगे, शुरू कर. प्रोडक्शन 3 को मिलाएंगे. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. प्रोडक्शन प्रार्थना के लिए तैयार होंगे, तैयार हो. शक्ति हमें दे दाता, मन का विश्वास कमजोर होना. इतनी शक्ति हमें दे दाता, कोई भूल होना. इतनी शक्ति हमें दे दाता, मन का विश्वास कमजोर होना. एका सुरात हजारो विद्यार्थी प्रार्थना, राष्ट्रगीत सादर करतात. त्यानंतर शिस्तीनं प्रत्येक वर्ग आपापल्या वर्गखोलीत जातो. विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या आवारात रोटरी मार्फत आरो वॉटर अर्थात शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहांची सुद्धा पुरेशी व्यवस्था आहे. त्यासाठी सुद्धा रोटरी, इनरव्हील अशा क्लब्सनी सहकार्य केलंय. शाळेचा शिक्षक पालक संघ सुद्धा चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह असतो. या संस्थेला आज 100 वर्ष पूर्ण होत आहे. माझ्या बाबतीतच बोलायचं झालं तर आमची ही या शाळेत शिकणारी ही 4थी पिढी. आमच्या काकांपासून आत्तापर्यंत माझ्या मुलीपर्यंत बरेच बदल ह्या शाळेमध्ये झाले आणि ते प्रत्यक्ष आम्ही पाहिलेले आहेत. माझ्या वेळची शाळा आणि आत्ताची ही कुडाळ हायस्कूल कुडाळ ही शाळा यामध्ये आमूलाग्र असे बदल होऊन अद्ययावत अशा क्लासरूम्स या ठिकाणी तयार होत आहेत. डिजिटल क्लासरूम, व्हर्च्युअल क्लासरूम्स, अद्ययावत अशा प्रयोगशाळा या ठिकाणी होत आहेत आणि मुलांना आधुनिक शिक्षणाचं एक केंद्र कुडाळ हायस्कूल मध्ये होत आहे हे पाहून खूप आनंद होत आहे. पण याच विषयावर ज्यावेळी मी शाळेचे कार्यवाह, उपकार्यवाह तळेकर सर यांच्याशी ज्यावेळी बोललो त्यावेळी मला असं समजलं की शिक्षकांच्या पगाराव्यतिरिक्त शाळेला फक्त वार्षिक 3 लाख रुपये अनुदान मिळतं, सरकारी अनुदान मिळतं. ह्या अनुदानातून शाळेचं लाईट बिल वर्षाचं 3.5 लाख रुपये आहे. इतर जे काही खर्च आहेत ते कोणत्या याच्यातून करायचे असा एक मोठा प्रश्न कुडाळ हायस्कूलच्या पुढे आहे. शाळेसाठी इतर बऱ्याच गोष्टी लागतात. शाळेचे बेंच आहेत, शाळेचं
रस्ते आहेत किंवा मुलांसाठी टॉयलेट्स आहेत किंवा आता 2-3 डिजिटल रूम्स होऊन त्याच्या पलीकडे प्रत्येक रूम डिजिटल व्हावी अशी संस्थेची एक इच्छा आहे आणि इतरही गोष्टी अद्ययावत व्हाव्यात. शाळेत एक चांगलं कॅन्टीन असावं, मुलांना वेगवेगळ्या फॅसिलिटीज मिळाव्यात ज्या शहरी भागात मिळतात. आपल्या शाळेची जवळजवळ 5,000 ते 5,500 मुलं, या मुलांनाही ह्या फॅसिलिटीज या ठिकाणी मिळाव्यात यासाठी एक उद्दिष्ट ठेवून माजी विद्यार्थ्यांनी एक 5 कोटीचा निधी या शाळेला 2019 आणि 2020 या शताब्दी वर्षात गोळा करून देऊन शाळेची आर्थिक जी काय बाजू आहे ती भक्कम करण्यासाठी हा निधी गोळा करण्याचा विचार केलेला आहे. तर या विचारात आपण सगळे सहभागी होऊन मी आपल्याला शिक्षक पालक संघाचा उपाध्यक्ष या नात्याने असं आवाहन करतो की सगळ्या पालकांनी, सगळ्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन हा 5 कोटीचा निधी आपण सर्वांनी या शाळेसाठी गोळा करूया आणि शाळेला आर्थिक बाजूने भक्कम करून या सर्व फॅसिलिटीज मुलांना मिळतील आणि पुढच्या पिढीला एक अद्ययावत अशी शाळा मिळेल या दृष्टीने आपण प्रयत्न करूया. विद्यार्थ्यांना काळाबरोबर चालून शिक्षण देण्याकडे कुडाळ हायस्कूल व्यवस्थापनाचा नेहमीच आग्रह असतो. त्यासाठीच 5200 चौरस फुटात श्रीमती भगीरथीबाई बागवे इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही स्वतंत्र आस्थापना उभी करण्यात आली. इथं डिजिटल क्लासरूम, व्हर्च्युअल क्लासरूम, तसंच प्रयोगशाळा उपलब्ध आहे. मुलांना इंग्रजी बोलण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी इंग्रजी लँग्वेज लॅब उभारण्यात आली आहे. त्याचाही अनेक मुलं लाभ घेत असतात. कुडाळ हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणांचा नेहमीच विकास होत असतो. विद्यार्थ्यांच्या मूलभूत कला गुणांना, ललित कलांना प्रोत्साहन देण्यासाठी आरती प्रभू कला अकादमी ही स्वतंत्र आस्थापना स्थापन करण्यात आली आहे. त्यामध्ये मुलांची नाटकं, नाट्य प्रशिक्षण शिबिरं, नाट्य वर्ग यातून मुलांचा विकास होतो. प्रशालेचे माजी विद्यार्थी असलेले ज्येष्ठ रंगभूषाकार बाबा वर्दम यांच्या नावानं बाबा वर्दम रंगमंच हा आधुनिक रंगमंच, 2 स्वतंत्र ग्रीन रूम, 800 आसन क्षमतेचं प्रेक्षागृह या ठिकाणी उपलब्ध आहे. प्रशालेचे माजी विद्यार्थी संगीतकार वसंत देसाई यांच्या नावानं ॲम्फी थिएटर आकार घेत आहे. की आरती प्रभू, वसंत देसाई आणि बाबा वर्दम हे या क्षेत्रातले हायस्कूलचे नामवंत विद्यार्थी. त्यामुळे आरती प्रभू कला अकादमीमध्ये नियमितपणे आज नाट्य प्रशिक्षण शिबिर सुरू असतं किंवा नाट्य प्रशिक्षण शाळाच आहे आपण असं म्हणायला हरकत नाही. आता या नामवंत विद्यार्थ्यांसाठी म्हणून शाळेने जे त्यांचं थिएटर आहे त्या थिएटरला बाबा वर्धमानचं नाव दिलेलं आहे. हे व्यावसायिक पद्धतीचं स्टेज आहे आणि फार प्रशस्त स्टेज आहे आणि जवळजवळ 800 माणसं बसू शकतील प्रेक्षक असं त्या ठिकाणी ऑडिटोरियम आहे. त्याच्या मागच्या बाजूला सध्या आरती प्रभू स्मारकाचं काम सुरू आहे. म्हणजे चिंत्रम खानोलकर ललित कला केंद्र आणि त्याचबरोबर संगीताचं शिक्षण देण्यासाठी म्हणून वसंतराव देसाई गीतमंचाची आणि एका ॲम्फी थिएटरचे सुद्धा त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन होतं. तसंच शाळेचे दुसरे एक नामवंत विद्यार्थी आणि आमच्या कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष दिवंगत माननीय खासदार एकनाथ ठाकूर यांच्या स्मरणार्थ कॉलेजमध्ये एक सभागृह बांधलेलं आहे जिथे जवळजवळ 350 विद्यार्थी बसू शकतात. तेव्हा आपल्या माजी विद्यार्थ्यांना शाळा विसरलेली नाही. आजही भगवंतराव नरसिंगराव जगताप हे थोर सिनियर अणुशास्त्रज्ञ याच शाळेचे माजी विद्यार्थी. प्राजक्ता ठाकूर, त्याच्यानंतर दत्तप्रसाद शिरसाट
त्याच्यानंतर महाराष्ट्रात पहिला आलेला अभय आनंद पाटील, SSC मध्ये पहिला आलेला अभय आनंद पाटील हा आज भारतीय प्रशासनात मोठ्या हुद्द्यावर ही सर्व मंडळी आहे. कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कुडाळ हायस्कूल ज्युनियर कॉलेज कुडाळ शतक महोत्सवाला हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक मेसर्स ओटवणेकर ब्रदर्स अँड बुक सेंटर, प्रोप्रायटर महेश ओटवणेकर, बाजारपेठ कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल क्रमांक 9960 39 25 94. कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कुडाळ हायस्कूल ज्युनियर कॉलेज कुडाळ शतक महोत्सवाला हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक द्वारकाई आईस्क्रीम पार्लर कुडाळ, प्रोप्रायटर PD शिरसाट. मोबाईल क्रमांक 9422 054 847. कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कुडाळ हायस्कूल ज्युनियर कॉलेज कुडाळ शतक महोत्सवाला हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री प्रशांत शांताराम राणे, हॉटेल लक्ष्मी कुडाळ. आता मालवणी जेवणासोबतच चायनीज पदार्थांचं नवदालन. मोबाईल क्रमांक 9422 43 62 94 आणि प्रज्ञा प्रशांत राणे, नगरसेविका कुडाळ नगरपंचायत. मोबाईल क्रमांक 9420 82 18 19. कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कुडाळ हायस्कूल ज्युनियर कॉलेज कुडाळ शतक महोत्सवाला हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री रेणुका मॅटर्निटी अँड नर्सिंग होम, डॉक्टर GS कुलकर्णी आणि डॉक्टर वीणा कुलकर्णी, ST स्टँड नजीक कुडाळ. शाळेची क्रीडा क्षेत्रातली प्रगती सुद्धा उल्लेखनीय आहे. शाळेला भव्य असं क्रीडांगण लाभलंय. विविध प्रकारचे सामने, क्रीडा स्पर्धा यांनी हे मैदान नेहमीच गजबजलेलं असतं. कुडाळ हायस्कूलचं हे क्रीडांगण म्हणजे कुडाळचं भूषण आहे. संस्थेने विद्यार्थ्यांसाठी 9300 चौरस फुटाच्या इंडोअर बॅडमिंटन स्टेडियमची उभारणी केली आहे. याचा सुद्धा विद्यार्थी लाभ घेतात. त्याचबरोबर 12,700 चौरस फुटांचं सर्व सोयींनी युक्त मुलींसाठी वसतिगृह बांधण्यात आलंय. यात रेक्टर्स बंगलो आणि गेस्ट हाऊस देखील आहे. कुडाळ हायस्कूलचा शैक्षणिक दर्जा खूपच चांगला आहे. विविध परीक्षा तसंच स्पर्धात्मक परीक्षात शाळेचे विद्यार्थी चांगले गुण मिळवून शाळेचं नाव रोशन करतायत. 2004 मध्ये अभय पाटील हा विद्यार्थी 10वीच्या परीक्षेत संपूर्ण राज्यात पहिला आला होता. शाळेचा SSC आणि HSC निकाल नेहमीच 90% पेक्षा जास्त लागतो. SSC आणि HSC परीक्षेत 100 पेक्षा जास्त विद्यार्थी 90% पेक्षा जास्त मार्क्स मिळवतात. मृण्मयी वालावलकर आणि मनाली पास्ते यांनी बनवलेल्या बहुपयोगी कुबडीचा समावेश राष्ट्रीय स्तरावरच्या विज्ञान प्रदर्शनात झाला होता. अभिनव कुबडी या अपंगांना सहाय्य करणाऱ्या विज्ञान प्रतिकृतीचा समावेश 2014-15च्या राष्ट्रीय पातळीवर झाला होता. क्रीडा क्षेत्रात सुद्धा क्रिस्टियन सेबॅस्टियन रॉड्रिग्स, प्रतीक्षा सराबदार, रोहिणी रमेश गावित, भाग्यश्री उदय गोगटे, उन्मेष सूर्यकांत बिबवणेकर या शालेय विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
कुडाळ हायस्कूल ही प्रशाला तत्कालीन सावंतवाडी संस्थानचे अधिपती पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांनी 2 जानेवारी 1920 रोजी स्थापन केली. कराची महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या अधिपत्याखाली ही शाळा दिवसेंदिवस प्रगतीपथावर आहे. या शाळेमध्ये 5वी ते 10वी व 11वी 12वी इत्यादी वर्ग आहेत. आज 5वी ते 10वीमध्ये जवळजवळ 1400 मुले ही प्रशालेमध्ये शिक्षण घेत आहेत, तर 1200 मुले जवळजवळ 1200 मुले ही 11वी 12वीमध्ये शिक्षण घेत आहेत. या प्रशालेमध्ये आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, प्रोफेशनल इत्यादी वर्ग आहेत. या प्रशालेचा 10वीचा निकाल 90% जास्त आहे. त्याचप्रमाणे 12वीचा निकालसुद्धा हा 95% जवळपास असतो. या प्रशालेमध्ये कला, क्रीडा आणि इतर गुणांनासुद्धा प्रोत्साहन मिळते. सन 2004मध्ये अभय पाटील हा राज्यामध्ये प्रथम आलेला होता. आज तो आसाम या ठिकाणी ACP या पोस्टवरती कार्यरत आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर विभागामध्ये सुद्धा प्रणाली प्रभू, वैशाली खानोलकर यांनीसुद्धा प्रथम येण्याचा मान पटकावलेला होता. खेळामध्ये पाहिलं तर प्रतीक्षा सराफदार हिने राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली होती. 2014मध्ये आधुनिक कुबडी या प्राथमिक गटातून राज्यस्तरावरच्या विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला होता. अशा प्रकारे सर्व थरामध्ये ही मुले आज आघाडीवरती आहेत. MPSC, UPSC या परीक्षेमध्ये सुद्धा आमची मुलं चमकत आहेत. यासाठी नृत्य, गायन यासाठी आरती प्रभू कला अकादमीची स्थापना केली आहे. विस्तीर्ण असे मैदान आहे. त्या मैदानावरती आमचे क्रीडा शिक्षक मुलांना हे प्रोत्साहन देतात. सकाळी त्यांची प्रॅक्टिस घेतात, सकाळ संध्याकाळ त्यांची प्रॅक्टिस घेतात, त्यांना मार्गदर्शन करतात. खो खो आणि कबड्डीचा संघ हा आमच्या जिल्ह्यामध्ये हा प्रथम स्थानावरती नेहमीच राहिलेला आहे. आज ही प्रशाला 100व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे. 2 जानेवारी 2019 रोजी ते 2 जानेवारी 2020 हे शतक महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहेत. या वर्षभरामध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत. प्रशालेने तशा प्रकारची ही तयारी केलेली आहे. पुढील 5 वर्षामध्ये संपूर्ण मैदानावरती कंपाऊंड वॉल, मुलींसाठी विश्रांतीगृह, आधुनिक अशा प्रकारची ही लायब्ररी, सर्व डिजिटल वर्ग आणि मुलांना एक चांगल्या प्रकारची सुसज्ज अशी कॅन्टीन निर्माण करण्याचा मानस आहे. या कामी आमचे माजी विद्यार्थी त्याचप्रमाणे शिक्षणप्रेमी आम्हाला मदत करतील अशी आम्हाला खात्री आहे. शाळेचे शिक्षकसुद्धा विविध पातळ्यांवर पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. अगदी 1971मध्ये मुख्याध्यापक वि.द. अणावकर, 1995मध्ये का.आ. सामंत, 2001मध्ये शशिकांत मणेरीकर, तर 2008मध्ये श्रीमती सुलभा देसाई यांना राज्य शासनाच्या आदर्श शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. जून 1948मध्ये मी पहिल्यांदा या शाळेमध्ये पाऊल टाकलं, ते म्हणजे 5वीचा विद्यार्थी म्हणून. आता 5वीचा विद्यार्थी सामान्यपणे 10 वर्षाचा, त्याला कुतूहल असतं. शाळा कशी असते, इंग्रजी शाळा कशी असते, हायस्कूल कसं असतं, शिक्षक कसे असतात, काय असतात, त्याचं कुतूहल असतं. त्याच वर्षी 5वीमध्ये 1948 साली इथे वेगळी घटना घडली. ही शाळा सरकारी मालकीची होती, राजेसाहेबांची. संस्थेने विलीन झाली. त्याबरोबर शाळा ही आता कोणाकडे जायची? मग गव्हर्नमेंट ऑफ बॉम्बे यांच्याकडे ही शाळा गेली. आणि मग गव्हर्नमेंट ऑफ बॉम्बेनं ही शाळा कराची महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाकडे गेली. आणि आमच्या संस्थेने नंतर ही शाळा सुरू केली, चालू केली, ताब्यात घेतली आणि विकसित केली.
मी जवळजवळ 48 सालापासून 1955पर्यंत 6 वर्षे या शाळेमध्ये 5वी ते 11वी म्हणजे 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी आणि 11वी ओल्ड SSC इथपर्यंत शिक्षण घेतले. या 7 वर्षे माझ्या शाळेशी चांगला संबंध आला. चांगले शिक्षक मला मिळाले. इंग्रजी शिक्षक ज्यांचं नाव घेतलं जातं वारंवार आप्पासाहेब अंत्यकर. त्यानंतर माझ्या काळातसुद्धा विनायकराव अणावकर हे सुद्धा हिंदी शिकवायला होते. जांभोडकर नावाचे गृहस्थ इतिहास शिकवायला होते. या बऱ्याचशा शिक्षकांचा प्रभाव मला त्या विद्यार्थी दशेमध्ये माझ्यावर पडला. पुढे 4 वर्षे मी कोल्हापूरला शिकायला गेलो. पण कोल्हापूरला 4 वर्ष जरी असलो तरी शाळेमध्ये माझं वास्तव्य नेहमी असे. दिवाळीच्या सुट्टीत, गणपतीच्या सुट्टीत, मे महिन्यामध्ये सुट्टीमध्ये खेळायला मी येत असे. शाळेशी संबंध माझा कधीच तुटला नाही. 4 वर्षे मी ग्रॅज्युएशन केलं आणि पुन्हा 59 साली मी शाळेमध्ये शिक्षक म्हणून रुजू झालो. गंमत म्हणजे अशी, शाळेमध्ये माझा ॲप्लिकेशन किंवा अर्जसुद्धा सापडणार नाही. माझी मुलाखतसुद्धा घेतली गेली नाही. त्यांना पण आजोबा म्हणून असे अणावकर गुरुजी त्यांनी सांगितलं की घरी बसून तू काय करणार आहेस, उद्यापासून शाळेत ये. चला, हाच माझा इंटरव्ह्यू, हाच माझं ॲप्लिकेशन, हेच माझं अपॉइंटमेंट लेटर. आणि मग 1959 सालापासून ₹70 बेसिक आणि ₹35 DA ह्याच्यावर मी माझं करिअर सुरू केलं. मध्ये 1 वर्ष मी ग्रह्याला गेलो, BEdला गेलो. तेवढा फक्त गॅप पडला. पण शाळेने मला BEdला पाठवलेलं होतं. शाळेशी संस्थेचे माझे संबंध कधी तुटले नाही. पुढे मी रिसर्च ट्रेन शिक्षक म्हणून 63 साली शाळेमध्ये पुन्हा रुजू झालो. अर्थात माझी सर्व्हिस कंटिन्यू होती. त्याचा फायदा मला असा झाला की वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या विषयाचे उत्तमपैकी शिक्षक मला त्यावेळी मिळाले. तसे सहकारीसुद्धा मिळाले. मी वारंवार मला नाव घ्यावंसं वाटतं. गावडे गुरुजी, गायतोंडे गुरुजी, भाऊ वैद्य हवालदार ही मंडळी, त्याशिवाय काशी आमचेकर, वराडकर सर ही मंडळी, या सगळ्यांबरोबर मला विद्यार्थी म्हणून वावरता आलं आणि पुढच्या काळामध्ये शिक्षक म्हणूनही वावरता आलं. पुढे नवा अभ्यासक्रम सुरू झाल्याबरोबर 1975 साली ज्युनियर कॉलेजची स्थापना आमच्या शाळेमध्ये झाली. त्याच्यासुद्धा एक मजेशीर किस्सा आहे. इथे आम्ही ॲप्लिकेशन केलं होतं 3 स्ट्रीमसाठी, आर्ट्स, सायन्स, कॉमर्ससाठी. पण आम्हाला ज्यावेळी मान्यता मिळाली तेव्हा असं समजलं की आम्हाला सायन्स स्ट्रीम वगळण्यातच आलेली आहे. म्हणजे आमची हवेलंडी उडाली. त्याबरोबर मी आणि अरविंद शिरसाट पुण्याला धावत गेलो, त्यांच्याशी चर्चा केली आणि मग सायन्स स्ट्रीम आम्हाला मिळाली. आणि त्याचबरोबर आर्ट्सच्या 2 वर्ग मिळाले. म्हणजे 1975 साली आमची शाळा आता ज्युनियर कॉलेज बनली. त्यामुळे वेगवेगळे शिक्षक आले. बाळपेठे आले, त्यानंतर RN पाटील आले, निगुडकर सर आले, बरीच मंडळी आमच्याकडे आली. ह्या सगळ्या सरांचं मी अवलोकन केलेलं आहे. त्या सरांकडे काय काय चांगल्या गोष्टी आहेत ते सुद्धा मी जाणून घेतलेलं आहे. त्या सरांना काय सांगायचं वाटतं ते सुद्धा मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि शाळेमध्ये मला शिक्षक म्हणून, पर्यवेक्षक म्हणून, उपमुख्याध्यापक म्हणून आणि मुख्याध्यापक म्हणून नोकरी करण्याची उत्तमपैकी संधी मिळाली. त्याचा फायदा मला माझ्या करिअर डेव्हलपमेंटसाठी झाला. म्हणजे विस्तृत असा कार्यकाल असल्याकारणाने काय करता येईल, कसं करता येईल, काय करता कामा नये, कोणाला कसं काय हे करायचं, हे सगळं माझे आडाखे हे बनत चाललेले गेले. कालांतराने रिटायर झाल्याबरोबर मी संस्थेमध्ये जॉईन झालो. संस्थेमध्ये जॉईन झाल्याबरोबर पुन्हा शाळा एकी शाळा, संस्था एकी संस्था. आज तागायत मी या ठिकाणी शाळेमध्ये टिकून आहे. दरम्यानच्या काळामध्ये शाळेमध्ये काय काय घडामोडी घडल्या हा सुद्धा एक सांगण्यासारखा भाग आहे. मी तो माझ्या प्रास्ताविकात सांगणार आहे 2 तारखेच्या. तर ते एवढ्याने मी काही सांगत नाही. काही गोष्टी बऱ्या घडलेल्या आहेत, काही गोष्टी अपघाताने अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत. विकास कसा होत गेला, व्यक्ती कशा घडत गेल्या, शाळाचं एक्सपान्शन कसं काय झालं, वेगवेगळे गोष्टी कसे काय आणले, कोणी आणले, हे सगळं त्यावेळी सांगता येईल आपल्याला. तेव्हा ह्या सगळ्यांचा साक्षीदार 1948 सालापासून ते आज 2 जानेवारी 2019पर्यंतच्या या सगळ्या तुम्ही म्हणाल 70 वर्षाच्या ह्या घडामोडीचा आखोदेका हाल मी या ठिकाणी सांगू शकतो. कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कुडाळ हायस्कूल ज्युनियर कॉलेज कुडाळ शतक महोत्सवाला हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्रीयुत प्रसाद गजानन रेगे, श्री शांतादुर्गा एंटरप्राइजेस, श्री शांतादुर्गा अर्थ मूवर्स, मुक्काम पोस्ट कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग.
कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कुडाळ हायस्कूल ज्युनियर कॉलेज कुडाळ शतक महोत्सवाला हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्रीयुत ओंकार तेली, नगराध्यक्ष कुडाळ नगर पंचायत. कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कुडाळ हायस्कूल ज्युनियर कॉलेज कुडाळ शतक महोत्सवाला हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्रीयुत प्रफुल्ल पारकर, श्रीयुत महेंद्र पावसकर, श्रीयुत नागेश नाईक, श्रीयुत निलेश जोशी, श्रीयुत अरुण आरेकर, माजी विद्यार्थी कुडाळ हायस्कूल कुडाळ. कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कुडाळ हायस्कूल ज्युनियर कॉलेज कुडाळ शतक महोत्सवाला हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक रंगबहार ग्रुप कुडाळ हायस्कूल माजी विद्यार्थी. कुडाळ हायस्कूलनं अनेक प्रतिभावान विद्यार्थी दिलेत. अनेक विद्यार्थी आज मोठ्या पदांवर कार्यरत आहेत, उद्योगपती आहेत. माजी केंद्रीय रेल्वे मंत्री सका पाटील, साहित्यिक चिंत्रेम खानोलकर तथा आरती प्रभू, संगीतकार वसंत देसाई, रंगभूषाकार बाबा वर्दम, सारस्वत बँकेचे माजी अध्यक्ष एकनाथ ठाकूर, शास्त्रज्ञ डॉक्टर भगवंत जगताप हे या कुडाळ हायस्कूलचेच विद्यार्थी. आपले विद्यार्थी सुद्धा या शाळेशी संपर्क ठेवून आहेत. आपल्या इकडचा शेखर कुबल या विद्यार्थ्याने इंडियानापोलिस येथे तो सर्जन आहे. त्याने त्या ठिकाणी यकृताच्या ट्रान्सप्लांटेशनची अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली, ज्यामुळे त्याचं नाव सर्वत्र पोचलं. आणि हे सर्व माजी विद्यार्थी हे शाळेचं एक मोठं भंडार आहे म्हणायला हरकत नाही, किंवा ॲसेट आहे म्हणायला हरकत नाही. आणि हे विद्यार्थी शाळेच्या संपर्कात असतात आणि शाळेला सर्वतोपरी मदत करतात. अनेक स्पोर्ट्समन या शाळेने आपल्या दिलेले आहेत. तर आज कुडाळ हायस्कूलची स्थिती अशी आहे की या ठिकाणी सर्व क्षेत्रात वावरणारे अनेक विद्यार्थी आपल्यापाशी आहेत. हल्लीच रेडू या चित्रपटाचा संगीत दिग्दर्शक विजय गवंडे याला महाराष्ट्र शासनाचं संगीत दिग्दर्शक म्हणून पारितोषिकही मिळालेलं आहे. आपले विश्वजित पालव हा विद्यार्थी आज आमच्या वस्त्रहरण या नाटकामध्ये भूमिका करतो आहे. आमचा दुसरा एक विद्यार्थी श्रीकांत भिडे, ज्याने चापेकर बंधूंच्या वर आलेल्या चित्रपटामध्ये काम केलं होतं, तो आज व्यावसायिक क्षेत्रामध्येही स्थिरावू पाहतो आहे. त्या अशा तऱ्हेने इथे अनेक विद्यार्थीप्रिय शिक्षक आणि विद्यार्थी यांनी बनलेलं हे संकुल आहे. आणि हे सगळेजण परस्परांशी चांगल्या प्रकारचा संपर्क साधून असतात. माझी निश्चित खात्री आहे की कुडाळ हायस्कूल यापुढेही अनेकविध उपक्रम राबवून अनेकविध सोयी सुविधा निर्माण करून विद्यार्थ्यांच्या मदतीने फार मोठ्या पदावर पोहोचेल. खरं तर कुडाळमध्ये असताना, कुडाळ हायस्कूलमध्ये असताना भाऊ भिडे किंवा भिडे सरांचा मुलगा ही खरी ओळख होती. सध्या मी मुंबईत आहे. व्यावसायिक नाटक आणि फिल्म इंडस्ट्री किंवा सिरियल्समध्ये काम करण्यासाठी मी इथे आलेलो आहे. याच्या आधी मी पुण्यात होतो 2003 ते 2018पर्यंत, म्हणजे मी 15 वर्ष पुण्यात होतो. अभिनव कला महाविद्यालयामध्ये मी शिक्षण घेतलं. तिथे माझा स्वतःचा नाटकाचा ग्रुप आहे. हे सगळं स्वतःबद्दल सांगण्याचं कारण एवढंच आहे, 2003च्या आधी मी 12वीपर्यंत कुडाळ हायस्कूलमध्येच होतो. आणि माझा हा जो पुढचा प्रवास आहे 12वीनंतर मी 15 वर्ष जो काही प्रवास करतोय, नाटक असेल किंवा नृत्य असेल, सिनेमा असेल, ह्या सगळ्याचा किंवा इव्हन माझं शिक्षण जे कमर्शियल आर्ट, चित्रकला या सगळ्याशी संबंधित आहे, या सगळ्याचा थेट संबंध कुडाळ हायस्कूलशी आहे. कारण की
या सगळ्या गोष्टींचं जे काही खतपाणी आहे ते मला वाटतं कुडाळ हायस्कूल मध्ये असल्यामुळेच हे शक्य झालं. खरं तर माझे बाबा मूळचे सोलापूरचे, पण आमचं शिक्षण म्हणण्यापेक्षा त्यांनी नोकरीच्या निमित्ताने ते कोकणात आले, सिंधुदुर्गात आले आणि स्पेशली कुडाळ हायस्कूलमध्ये आले. बाबा जर कुडाळ हायस्कूलमध्ये नोकरीला नसते तर आमचं पण सुरुवातच काहीतरी वेगळी असते. त्याच्यामुळे आम्ही म्हणजे मी आणि माझ्या 2 बहिणी म्हणून आम्ही म्हणालो. आणि मला असं पर्सनली खूप जाणवतं की ही सुरुवात खूप मॅटर करते, खूप महत्त्वाची असते. आणि ही सुरुवात कुडाळ हायस्कूलमध्ये होणं हे खूप आत्ता अख्ख्या आयुष्यात करिअरच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं ठरतं आहे. कारण कुडाळ हायस्कूल कुडाळ आणि आता त्याला 100 वर्ष पूर्ण होतात. तर कुडाळ हायस्कूल कुडाळ हे बऱ्याच गोष्टींसाठी कारणीभूत आहे, बऱ्याच चांगल्या गोष्टींसाठी कारणीभूत आहेत. मग अगदी आपल्या शाळेची शिस्त, वेळेचं पालन, तो जो डिसिप्लिन होता तो तिथपासनं तिथे केल्या जाणाऱ्या सगळ्या ॲक्टिव्हिटी, मग त्या फक्त कल्चरल असं नाही तर एकूण सगळ्या स्पोर्ट्सला दिलं जाणारं प्राधान्य, NCC MCCचे वर्ग असतील, स्काउट गाईडचे वर्ग असतील, किंवा परीक्षेच्या वेळेचं डिसिप्लिन असेल किंवा गॅदरिंगच्या वेळेची तयारी असेल, तर सगळ्या वेने कुडाळ हायस्कूलमध्ये मला असं वाटतं पोषक असं वातावरण आहे. म्हणजे कुडाळ हायस्कूलची जी सगळी आपण म्हणूया एरिया जो आहे, एकदा तुम्ही त्याच्या आत गेलात आणि जर तुम्ही माझ्यासारखी नशीबवान असाल की जिथे तुम्ही 5वी ते 12वी हे अख्खं शिक्षण घेतलं. खरं तर माझं बालवाडीपासूनचं शिक्षण तिथे झालं असं म्हणायला हरकत नाही, कारण बाबा शाळेत असल्यापासून मी बालवाडी आणि 1ली ते 4थीची शाळा केली तरी परत कुडाळ हायस्कूलमध्येच यायचो. सो मी जरा जास्त शिकलो कुडाळ हायस्कूलमध्ये. तर मला वाटतं की हे खूप जास्त मॅटर करतं. खूप कमी लोक नशीबवान असतात ज्यांना आपलं प्राथमिक शिक्षण असेल, माध्यमिक शिक्षण असेल किंवा 11वी-12वीचं शिक्षण असेल ते आणि पुढचं करिअर हे अगदी इतकं संबंधित ठेवता येतं. बऱ्याच जणांचं असं होतं की त्यांना काय म्हणतात ना की त्यांना तो धागा जुळलेला मिळत नाही, पण मला स्वतःला तो धागा जुळलेला मिळाला कारण मी कुडाळ हायस्कूलमध्ये होतो. आणि कुडाळ हायस्कूलशी माझा संबंध अजूनही आहे, अजूनही येणं होतं. याचं कारणही कुडाळ हायस्कूलला लागूनच असलेलं बाबा वर्धम थिएटर आणि त्यांच्या नाटकाच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी, त्यांची चळवळ, याच्यात मी कायमच सहभागी असतो. आणि मला असं वाटतं की एकूण जो पाया आहे, कलाकार म्हणून जो पाया आहे, तो कुडाळ हायस्कूलमध्येच घातला गेला. सो मला खूप जास्त छान वाटतं आहे की अशा या अतिशय काय म्हणतात ना समृद्ध अशा शाळेला आता 100 वर्ष पूर्ण होतात. आणि एकच विचार मनात येतो की फक्त कलाकारच नाही तर इंजिनियर असेल, डॉक्टर असतील आणि अशी विविध क्षेत्रं असतील, अशा प्रत्येक क्षेत्रात मी स्वतः कितीतरी लोकांना ओळखतो, यशस्वी लोकांना ओळखतो ज्यांची सुरुवात कुडाळ हायस्कूलमधून झाली. आणि हा विचार खूप छान आहे की 100 वर्षात आपल्यासारखेच अजून कितीतरी लोक ज्यांचा पाया कुडाळ हायस्कूलने पक्का केला आणि म्हणूनच ते त्यांच्या करिअरमध्ये त्यांना हवे तिथपर्यंत पोहोचू शकले. सो सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. माझी विद्यार्थी म्हणून मला कुडाळ हायस्कूलविषयी बोलताना एक खूप आदर आहे मनात, खूप जास्त छान वाटतं आहे. आणि मी त्या मोठ्या कुटुंबाचा भाग आहे म्हणून आणखीन अभिमान वाटतो. परत एकदा शाळेतल्या आत्ताच्या सर्व कर्मचाऱ्यांना आणि मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा ज्यांनी माझ्या घडण्यामध्ये ज्या सगळ्यांचा सहभाग आहे त्या सगळ्यांचे मी परत एकदा आभार मानतो. अशा अनेक विद्यार्थ्यांनी कुडाळ हायस्कूलचं नाव जागतिक पातळीवर कोरून ठेवलंय. काही माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आपल्या प्रशालेसाठी काही उपक्रम राबवले आहेत. कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कुडाळ हायस्कूल ज्युनियर कॉलेज कुडाळ शतक महोत्सवाला हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक मित्रांगण 1987-88 बॅच. शुभेच्छुक मकरंद अणावकर, मीना घुरिये, अमोल शिरसाट, नंदिनी देसाई,
प्रसाद दळवी. शुभेच्छुक शिरीष शिरसाट, प्रीती शिंदे, अंजली काणेकर, अजित राणे, अभय सामंत. शुभेच्छुक अमित लिंगरास, अमोल सामंत, कमलाकर पावसकर, जीवन बांदेकर, तनुजा भोगटे राणे. शुभेच्छुक दीपक रांजणकर, नंदू म्हापसेकर, नागेश शिंदे, नितीन नेमळेकर, नितीन मुतालिक. शुभेच्छुक नीलाक्षी राव, निलेश धुरी, नेहा पाटणेकर, सुचिता म्हापसेकर, मनीषा गोरे, योगेश भिसे. शुभेच्छुक राजन परब, राजू बिडिये, राजेंद्र राणे, रुपाली वर्दम, लक्ष्मण घाटे. शुभेच्छुक शिल्पा वर्दम, संजय रानडे, संतोष चिपकर, संदीप शिंदे, सागर सामंत. शुभेच्छुक सुनील नाईक, सुनील पडते, सुषमा पोकळे करमळकर, सुचिव्रत परब, नरेंद्र पडते. माझं नाव प्रसाद महादेव दळवी. आम्ही 87-88 ही 10वीची मुलं आहोत त्या बॅचची. आम्ही जवळ ह्याच्यावर ना नेटवर्कवरनं आम्ही एक वर्षापर्यंत प्रयत्न करत होतो सगळी मुलं एकत्र कशी आणायची. जवळ त्या वेळेला आमच्यात 200 ते 250 मुलं होती. त्या नेटवर्कमुळे आम्हाला एक मोठा फायदा झाला की आमच्या केनियामध्ये असलेले मित्र, अमेरिकेमध्ये असलेले मित्र मुंबईला एकत्र जमा झालो आणि असं ठरलं की आपण काहीतरी एका ठिकाणी जमल्यानंतर आपण गेट टुगेदर करूया. तर गेट टुगेदर करताना नुसतं गेट टुगेदर करायचं नाही, तर गेट टुगेदरचं एक शाळेसाठी आपण काहीतरी ज्या शाळेत आपण शिकलो आहोत, ज्या शाळेने आपल्याला वाढवलं आहे, ज्या शाळेचे चांगले संस्कार आपल्यावर झालेले आहेत, ते संस्कार आपण पुढच्या मुलांना दाखवूया की ह्या टायमाला म्हणजे 87-88 बॅच ही अशी आहे की त्या शिकलेली मुलं आज इथे एकत्र येऊन शाळेसाठी काहीतरी करतात. नुसती पार्टी वगैरे करणं किंवा हे करणं हा उद्देश नाही आहे. त्या उद्देशाने आम्ही मुलांच्या पुढच्या शिक्षणासाठी आम्ही एक वर्ग तयार केला आणि त्याला आमच्या सगळ्या जवळ 100-150 मुलांनी कॉन्ट्रिब्युशन करून हा 1-1.5 लाख 2 लाखाचा आम्ही ते वर्ग तयार करून दिलेला आहे. आणि त्याच्यातून आम्ही शाळेची मुलांची प्रगती कशी होईल, त्या आपल्या कॉम्प्युटरचा मुलांना कसा उपयोग होईल या उद्देशाने आम्ही एकत्र जमलेलो आहोत. आणि अशा प्रकारे हे आमचं मित्रांगण हे नुसतं ह्याच्यासाठी नसून एक सामाजिक क्षेत्रात किंवा शैक्षणिक क्षेत्रात आणि क्रीडा क्षेत्रात अशा प्रकारे कामं करणार आहोत आम्ही. माझं नाव लक्ष्मण घाटे. मित्रांगण एक मैत्री स्पंदन ही जी संस्था आहे तर त्याचा खजिनदार म्हणून माझ्याकडे जबाबदारी दिलेली आहे सर्वांनी मिळून. आम्ही आता या संस्थेचं एक शासनाकडून पूर्णपणे रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे त्याचं आणि त्याचं आता अकाउंट आम्ही ओपन केलेलं आहे. म्हणजे पूर्णपणे जे पैसे येतील ते कोणाच्या पर्सनल अकाउंटमध्ये नाही तर ते त्या संस्थेच्या अकाउंटमध्ये येतील आणि त्याचं ऑडिट होईल आणि आमचा सगळा व्यवहार हा पारदर्शक राहील, हा त्याच्यामागचा उद्देश आहे. आणि हा जो निधी दिला जाईल तो प्रॉपर व्यक्तीला मिळेल, हा त्यामागचा मूळ उद्देश आहे. मी नितीन निंबळेकर या मैत्री स्पंदन या ग्रुपचा कार्यकारी सदस्य आहे. या आमच्या ग्रुपने जी जबाबदारी घेतलेली आहे सामाजिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करण्याची, याचा एक भाग म्हणून आत्ताच आमच्याकडे एक शैक्षणिक उपक्रम राबवले गेले ज्याच्यामध्ये नंदिनी आणि तिच्या सहकाऱ्यांनी मोठा सहभाग घेऊन उपक्रम राबवला. त्यामध्ये आपण माहितीच असेल की आत्ताच माननीय सुंदर मेस्त्री यांनी बिभवणे येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये आमच्या या संस्थेचं ज्या संस्थेबद्दल जे गौरव काढले ते नक्कीच कौतुकास्पद आहे आणि या संस्थेचं पुढील वाटचाल ही अशीच यशस्वी आणि भरभराटीचं होईल याबद्दल मला निश्चितच खात्री आहे. मी नंदिनी सावंत देसाई. मी मित्रांगण एक मैत्री स्पंदन या ग्रुपची एक कार्यकारी सदस्य आहे आणि
मेन सांगायचं तर मकरंद अणावकर यांनी ज्याप्रमाणे सांगितलं की आम्ही सिटीतल्या म्हणजे मोठ्या शहरातल्या शाळा सोडून दुर्गम भागाकडे वळलो, त्याच्यामागे हे कारण होतं की शहरातल्या शाळांच्या सगळ्या सुविधा उपलब्ध सहज असतात आणि आम्ही ज्या वेळेला शाळांच्यात होतो त्यावेळेला ज्या सुविधा उपलब्ध नव्हत्या आणि आता त्या शहरात उपलब्ध झाल्या आहेत, पण दुर्गम भागातल्या म्हणजे खेडोपाडी त्या सुविधा उपलब्ध नाही आहेत. तर त्यामुळे त्या सुविधा त्यांच्यापर्यंत कशा पोचवता येतील हा आमचा मूळ उद्देश आहे. म्हणजे सांगायचं झालं तर शैक्षणिक उपक्रम आम्ही ह्यासाठी राबवायला सुरुवात केली की सायकोलॉजिकल लेवलवर मुलांची तयारी करून घेणं काही गोष्टींच्यात, की मुलं परीक्षेला घाबरलेली असतात, काही याच्यात तयारी झालेली नसते, अभ्यास कसा करायचा. तर आम्ही त्यासाठी बाहेरून तज्ज्ञ व्यक्तींना बोलवून इथे त्यांना मार्गदर्शन करायचं ठरवलं आहे आणि ते आमचं सुरूही झालेलं आहे काम. की यापूर्वी आम्ही आतापर्यंत आम्ही 5 शाळांच्यात शैक्षणिक उपक्रम राबवले आणि त्यामध्ये बिबवण्याचं हायस्कूल आहे, त्याच्यानंतर साळगाव, माणगाव, हिरडोक आणि आडेली या 5 शाळांच्यात आतापर्यंत आम्ही आमचा शैक्षणिक उपक्रम राबवला आहे. आणि त्याचबरोबर आता पुढच्या अजून अनेक शाळा आम्हाला स्वतःहून ॲप्रोच होत आहेत. ही आमची खूप मोठी कामगिरी केल्याची आमची अचिव्हमेंट आहे आणि ती आम्हाला मिळालेली एक पावती आहे. म्हणजे लवकरच आमच्या पुढच्याही शैक्षणिक उपक्रम आम्ही बाकीच्या शाळांच्यात घेऊ. मित्रांगण एक मैत्रीय स्पंदन, एक 10वीच्या विद्यार्थ्यांची बॅच 87-88ची बॅच जी आज अस्तित्वात आली, जी या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम जिने केलं ती सौ मीना गुरिये मालवण येथे राहून तिने या सगळ्या ग्रुपला एकत्रित आणलं आणि एक असं हृदयाचं स्पंदन निर्माण केलं की ज्या स्पंदनाने एवढा मोठा ग्रुप अस्तित्वात आला की आज या आमच्या संस्थेचं या 100पेक्षा जास्त सभासद आहेत आणि त्यांचं एकच उद्दिष्ट आहे की ज्या आपण शाळेत शिकलो त्या शाळेच्या उत्कर्षासाठी एक आपण मदतीचा हातभार लावावा. त्याचप्रमाणे सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवावेत ज्याच्यामध्ये पर्यावरण हा सुद्धा एक महत्त्वाचा उद्देश आहे. मी थोडक्यात सांगायचं झालं तर तिच्या हृदयाची स्पंदनं ज्याने धडधडायला लागली आणि तेच मग सगळ्यांचीच त्या एकाने म्हणजे सगळ्यांच्याच हृदयात ते एकच स्पंदन निर्माण झाल्यामुळे एकाच उद्देशाचं हा मित्रांगण एक मैत्री स्पंदन हा ग्रुप तयार झाला. एक योगायोगाची बाब म्हणजे आमचं हे मित्रांगण हा ग्रुप अस्तित्वात आल्यानंतर अगदी काही कालावधीतच या संस्थेचा शतक महोत्सवी वर्ष प्रारंभ होतो आहे आणि आपण ते मोठ्या दिमागात साजरं करतो आहे. आम्हाला खरोखरच एक अभिमानाची गोष्ट आणि आमचं भाग्य आहे की आपण एवढ्या मोठ्या संस्थेचा या शैक्षणिक संस्थेचा आम्ही सदस्य आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आमच्या मैत्रीय एक मित्रांगण एक स्पंदन या संस्थेमार्फत या शतक महोत्सवी साजरा करताना खूप आनंद होतो आहे आणि आम्ही या समारंभाचं एक कुठेतरी आमचा एक वाटा असावा या साजरा करताना याच्यासाठी आमचे सुद्धा प्रयत्न चालू आहेत आणि येत्या काही कालावधीमध्ये आम्ही ते आमच्या या ग्रुपचं नाव उज्ज्वल करू आणि नक्कीच एक भरीव कामगिरी अशी करू आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या मदतीने. कारण योगायोगाची बाब ही अशी आहे की एक ग्रुप आमचा अस्तित्व झाल्यानंतर या सगळ्या ग्रुपमधील सदस्यांच्या हृदयाची स्पंदने ही एका सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी एकत्र आली आणि या स्पंदनातून ही उत्स्फूर्तपणे हा आमचा एक मित्रांगण ग्रुप स्थापन झाला आहे आणि तो येत्या काही कालावधीमध्ये नक्कीच भरीव कामगिरी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये करेल, पर्यावरणासाठी करेल याबद्दल नक्कीच खात्री आहे. आपल्या सर्वांचं सहकार्य पुन्हा एकदा अपेक्षित ठेवून आपल्या या शतक महोत्सवी वर्षाला आमच्या या सर्वांच्या हायस्कूलला आम्ही शुभेच्छा देतोय. मित्रांगण एक मैत्री स्पंदन या संस्थेतर्फे कुडाळ हायस्कूलच्या शतक महोत्सवानिमित्त कुडाळ हायस्कूलचे हार्दिक अभिनंदन करतो आणि कुडाळ हायस्कूलला लाख लाख शुभेच्छा देतो. मित्रांगण एक मैत्री स्पंदन ही कुडाळ हायस्कूलमध्ये 5वी ते 10वी पर्यंत शालेय शिक्षण घेतलेल्या व 1987-88 साली 10वीच्या बॅचमध्ये असलेल्या माजी विद्यार्थ्यांची संघटना. हा दैवयोगच म्हणावा लागेल की 2016 साली हे शालेय जीवनातले मित्र पुन्हा एकत्र आले आणि त्यांच्या मैत्रीला उजाळा मिळाला. ज्या शाळेने आपल्याला घडवलं,
ज्या शाळेमध्ये आपल्यावरती संस्कार झाले, ज्या गुरुजनांनी आपल्याला शिक्षण दिलं, ज्या वास्तूत आपण घडलो, ज्या वास्तूकडून आपल्याला प्रेरणा मिळाली, जिथे मौलिक बळ मिळालं, पुढे जाण्याची उमेद मिळाली, अशा शाळेसाठी, अशा गुरुजनांसाठी काहीतरी करण्याच्या भावनेतनं आम्ही एका स्नेहसंमेलनाचं आयोजन करून आमच्या गुरुजनांचा आमच्या पद्धतीने, विशिष्ट पद्धतीने सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक प्रयत्न केला. त्या सोबतीनेच कुडाळ हायस्कूलमधल्या सध्याच्या मुलांसाठी एका अद्ययावत संगणक कक्षाची निर्मिती सुद्धा आम्ही करून दिली. प्रत्येक मित्राच्या मनात ह्या मातीशी असलेलं नातं, ऋणानुबंध, आत्मीयता आणि एक प्रेमळ जाणीव, ह्या जाणीवेतनं तयार झालेलं स्पंदन आणि अशा असंख्य स्पंदनाची शृंखला म्हणजेच मित्रांगण एक मैत्री स्पंदन. या संस्थेतर्फे आम्ही शैक्षणिक, पर्यावरण व मित्र परिवार अशा 3 विशिष्ट विषयांना अनुसरून कार्यक्रम हाती घेऊन काम करण्याचे योजिलेले आहे. त्या दृष्टीने शैक्षणिकदृष्ट्या आमचं काम ऑलरेडी चालू झालेलं असून कुडाळ शहरातील, कुडाळ तालुक्यातील, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम अतिदुर्गम भागातल्या शाळांमधील आपल्या शाळकरी भावंडांपर्यंत पोहोचून हा ज्ञानाचा वसा त्यांच्यापर्यंत कसा पोहोचवता येईल त्या दृष्टीने आमच्या कार्यशाळा सुरू झालेल्या आहेत. आणि त्यातूनच आमच्या या लहान भावंडांना, शाळकरी मित्रांना आम्ही आमच्यातर्फे शैक्षणिकदृष्ट्या सबल करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. त्या व्यतिरिक्त पर्यावरण या विषयावरती सुद्धा आम्हाला कार्य करून सिंधुदुर्गामध्ये हरित क्रांती कशी निर्माण करता येईल या दृष्टीने आमचा प्रयत्न असेल. मी पुनश्च कुडाळ हायस्कूलच्या शतक महोत्सवानिमित्त मित्रांगण एक मैत्री स्पंदन या आमच्या संस्थेतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांचं अभिष्ट चिंतन. कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कुडाळ हायस्कूल ज्युनियर कॉलेज कुडाळ शतक महोत्सवाला हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक मित्रांगण 1987-88 बॅच. शुभेच्छुक मकरंद अणावकर, मीना घुरिये, अमोल शिरसाट, नंदिनी देसाई, प्रसाद दळवी. शुभेच्छुक शिरीष शिरसाट, प्रीती शिंदे, अंजली काणेकर, अजित राणे, अभय सामंत. शुभेच्छुक अमित लिंगरस, अमोल सामंत, कमलाकर पावसकर, जीवन बांदेकर, तनुजा भोगटे राणे. शुभेच्छुक दीपक रांजणकर, नंदू म्हापसेकर, नागेश शिंदे, नितीन नेमळेकर, नितीन मुतालिक. शुभेच्छुक नीलाक्षी राव, निलेश धुरी, नेहा पाटणेकर, सुचिता म्हापसेकर, मनीषा गोरे, योगेश भिसे. शुभेच्छुक राजन परब, राजू बिडिये, राजेंद्र राणे, रुपाली वर्दम, लक्ष्मण घाटे. शुभेच्छुक शिल्पा वर्दम, संजय रानडे, संतोष चिपकर, संदीप शिंदे, सागर सामंत. शुभेच्छुक सुनील नाईक, सुनील पडते, सुषमा पोकळे करमळकर, सुचिव्रत परब, नरेंद्र पडते. कुडाळ हायस्कूलमध्ये वर्षभर अनेक उपक्रम राबवले जातात. शाळेचा परिसर अशा उपक्रमांनी फुललेला असतो. स्काउट गाईडचे कॅम्प, स्वच्छता अभियान अशा उपक्रमांमध्ये कुडाळ हायस्कूलचे विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी होतात. कुडाळ हायस्कूलनं सामाजिक भान सुद्धा जपलंय. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना नानी पार्कची उभारणी संस्थेच्या वतीनं करण्यात आली आहे. त्याच ठिकाणी ओपन जिम उभारण्यात आली आहे. अनेक नागरिक तसंच महिला या जिमचा उपयोग करतात. प्रशालेच्या आवारात योग्य प्रकारे नियोजन करून बाग फुलवण्यात आली आहे. त्यामुळे प्रशालेचा परिसर सुद्धा सुंदर आणि आल्हाददायक वाटतो. शिस्तबद्ध पार्किंग
हे सुद्धा कुडाळ हायस्कूलच्या शिस्तीचा आरसा आहे. कुडाळ हायस्कूल हे सरस्वतीचं मंदिर आहेच, पण आवारात असलेलं एक श्रद्धास्थान सर्वांना आध्यात्मिक ऊर्जा देतं. कोणत्याही कार्यक्रमाची उपक्रमाची सुरुवात या स्थानी श्रीफळ वाढवूनच केली जाते. 26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनाचा प्रशालेच्या मैदानावर होणारा कार्यक्रम तर डोळ्यांचं पारणं फेडणारा असतो. कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व आस्थापना यात सहभागी होतात. विद्यार्थ्यांचं शिस्तबद्ध संचलन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी कुडाळचे नागरिक नेहमीच इथं उपस्थिती लावतात. त्याचबरोबर प्रशालेच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी सुसज्ज असं एक छोटं सभागृह उभारण्यात आलंय. त्यामध्ये अनेक वक्त्यांचं मार्गदर्शन, अनेक कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी घेतले जातात. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी प्रशालेत वाचनालयाची सोयसुद्धा आहे. विद्यार्थी तिथं बसून वाचन अभ्यास करतात. राब अनंत शिवाजी देसाई तथा टोपीवाला वाचनालयाच्या मदतीनं एक वाचन कक्षसुद्धा इथं उभारण्यात आलाय. त्याचा सुद्धा विद्यार्थी लाभ घेत असतात. तसंच विद्यार्थ्यांना माफक दरात शैक्षणिक साहित्य मिळावं यासाठी सुसज्ज विद्यार्थी वस्तू भांडार उभारण्यात आलाय. मधल्या सुट्टीत किंवा शाळा भरण्यापूर्वी इथं विद्यार्थ्यांची साहित्य खरेदीसाठी गर्दी असते. प्रशालेच्या वतीनं बालार्क हा वार्षिक अंक दरवर्षी प्रकाशित केला जातो. या बालार्कमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक लिहिते होतात. बालार्कला अनेक वर्षांची परंपरा आहे. प्रशालेचं पारितोषिक वितरण समारंभ आणि स्नेहसंमेलन डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होतं. शाळेचे माजी विद्यार्थीच या कार्यक्रमासाठी अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतात. अशा विद्यार्थ्यांचा प्रॅक्टिकल आदर्श मुलांसमोर ठेवण्यात कुडाळ हायस्कूल यशस्वी झालंय. खरं तर माझं प्रायमरी शिक्षण 7वीपर्यंत सांगलीत गेलं. सांगलीतून इथे आल्यानंतर पहिला प्रश्न होता तो शाळेचा. तिथे मी भरतनाट्यम शिकत होते. सांगली हे तसं कलेचं माहेरघर म्हणतात आणि ते सगळं सोडून कुडाळमध्ये आल्यानंतर कुडाळ हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. मला खूप टेन्शन होतं की माझं बालमनच दुखावलं होतं की एवढ्या मोठ्या शाळेतून कुठल्या शाळेत आता जाऊन पडणार. पण पहिलं पाऊल जेव्हा या प्रांगणात पडलं आणि अगदी म्हणजे पहिल्या भेटीतच आपण कसं प्रेमात पडतो तसं मी या शाळेच्या प्रेमात पडले आणि आज तगायत मी या शाळेच्या प्रेमात आहे. आजही हाक मारली तरी आम्ही शाळेत लगेच धावत येतो. इथे आल्यानंतर माझं डान्सिंग होतं, त्यामुळे गॅदरिंगला मी एक डान्स केला होता, मधुबन मेरा अधिका नाचेरे. आणि तो बघून ह्या शिक्षकांना काय माझ्यात कलेचं हे जाणवलं. कारण नाटक ह्या क्षेत्राशी माझा काही तसा संबंध नव्हता, फक्त डान्सपुरता माझा संबंध होता. पण त्यातले एक्सप्रेशन्स असतील काय मला माहिती नाही. मला बर्डे सर, कोचरेकर सर यांनी सांगितलं की तू नाटकात आमच्या काम करणार, एकांकिकेत काम करणार. त्यावेळी अक्षरशः कुडाळ हायस्कूलची गॅदरिंग म्हणजे एक फार मोठा सोहळा असायचा, म्हणजे खूपच मोठा. अगदी 3 दिवस गॅदरिंग चालायचं. पहिल्या दिवशी बक्षीस समारंभ, दुसऱ्या दिवशी नाच गाणी हा काय असेल तो, आणि तिसऱ्या दिवशी ग्राउंडवर एक मोठा अगदी 3 एकांकिकांचा कार्यक्रम व्हायचा. त्याच्यात बर्डे सर, भिडे सर हे एक एकांकिका बसवायचे, पेठे सर लहान मुलांची एकांकिका बसवायचे. त्याच्यानंतर YS सावंत सर ही 11वी-12वी म्हणजे ज्युनियर कॉलेज त्यांची एकांकिका बसवायची. आणि माझं नशीब एवढं छान की मला पेठे सरांच्या हाताखाली काम करायला मिळालं, बर्डे सर, भिडे सरांच्या हाताखाली काम करायला मिळालं आणि YS सावंत सरांच्या हाताखाली सुद्धा काम करायला मिळालं. नाटकात काम करणं म्हणजे माझ्या हातपाय थरथरायचे. पण मला शिक्षकांनी सांगितलं की नाही, तू करणार आणि तू करणारच. आणि आज जी मी काही एक अभिनेत्री म्हणून थोडंफार काही जे यश मिळवलेलं आहे ते फक्त आणि फक्त त्याचं श्रेय जे आहे ते माझ्या आईवडिलांनंतर फक्त कुडाळ हायस्कूलला जातं, फक्त कुडाळ हायस्कूल. अर्थात कुडाळ हायस्कूल हे नावच फार मोठं आहे. आरती प्रभू, संगीतकार वसंत देसाई, रंगभूषाकार, रंगमहर्षी बाबावर्धन हे सगळे ह्या शाळेतूनच शिकलेली आहेत. आणि त्या शाळेत आम्ही शिकतोय हा आमच्यासाठी आधी फार मोठा अभिमानाचा विषय आहे. तुम्हाला गंमत सांगते, म्हणजे आमचं गॅदरिंग जे असायचं त्यावेळी ते 3 एकांकिकांचा कार्यक्रम असायचा आणि त्या 3 एकांकिका आमच्या ग्राउंडवर व्हायच्या. मोठं स्टेज,
आणि म्हणजे आम्हाला अगदी सेलिब्रिटी असल्यासारखं त्यावेळी फिलिंग असायचं की कोण अमिताभ, कोण आम्ही म्हणजे ग्रेट. एवढीशी आम्ही मुलं असायचो, पण आम्हाला तो फार अभिमान असायचा की आम्हाला त्या स्टेजवर काम करायला मिळतं. आणि असं एक म्हटलं जातं ना की आमंत्रणं दिली की चुलीला आमंत्रण दिलं म्हणजे काय, घरातल्या सगळ्यांनी यायचं त्या कार्यक्रमाला. तसं त्या एकांकिकेला प्रत्येक कुडाळातली सगळ्या घरातली माणसं तिथे उपस्थित असायची. आणि आपल्या शाळेचं ग्राउंड केवढं मोठं आहे, तेवढं ग्राउंड भरून माणसं ते एकांकिका बघायला यायची. आणि ती मेहनत खूप घेतली जायची शिक्षकांकडून. त्यावेळेचं शिक्षक आणि मूल हे नातं फार वेगळ्या पद्धतीचं होतं, अगदी वेगळ्या पद्धतीचं. देसाई मॅडम होत्या, त्या म्हणजे त्यांचं आणि माझं नातं तर अगदी मुली आणि आईप्रमाणे होतं. तुम्हाला सांगते गंमत की त्यावेळी मी 8वी-9वीतली मुलगी, पण सिलेक्शनला मी त्यांच्याबरोबर ते मला स्वतः बसवायचे की नाही सिलेक्शनला तू पाहिजेस. आणि ते माझ्यासाठी फार प्राऊड फिलिंग होतं. नाटक संपलं, सगळं झालं, कौतुकं झाली की पुन्हा ते जागेवर बसवायचे. बा झालं आता तुम्ही अभ्यासाला लागा. म्हणजे त्यामुळे आम्हाला जमिनीवर पाय ठेवून कसं राहायचं हे शाळेने शिकवलं. शाळा देत असते, आपल्याला ते घेता आलं पाहिजे. कलेचा वारसा जसं शैक्षणिक आहे, म्हणजे शिक्षण तर घ्यायलाच पाहिजे, त्याच्या जोडीने हाही वारसा आपल्या शाळेकडून जपला जातो आणि तो आज तगायत जपला जातो. आरती प्रभू कला अकादमी स्थापन केली आता शाळेने. खूप छान छान छोटी छोटी मुलं त्यातनं कामं करतात. आता शाळेचं शतक महोत्सव वर्ष साजरं होतं आहे, कार्यक्रम त्यानिमित्ताने होत राहणार आहेत. तर मला असं पालकांना सांगायचं आहे की शिक्षण तर आहेच, ते तर घेतलंच पाहिजे, पण त्या जोडीने कला, क्रीडा यामध्येही मुलांना तुम्ही प्रोत्साहन द्या. त्यासाठी शाळा तुम्हाला प्रोत्साहित करतच असते. तुमचे गुण ओळखून ते तुम्हाला प्रोत्साहन देतात. त्याच्यासाठी शाळेने आरती प्रभू कला अकादमी सुरू केलेली आहे. संगीतकार वसंत देसाई ॲम्फी थिएटर होतं आहे. तर यासारख्या कलेमध्ये सुद्धा मुलगा आपला कुठे जाऊ शकतो याची उत्तम उदाहरणं आपल्याकडे आहेत. तर फक्त अभ्यास एके अभ्यास न करता मुलांना तुम्ही त्याच्यासाठी प्रोत्साहित करा, एवढंच माझं सांगणं आहे. कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कुडाळ हायस्कूल ज्युनियर कॉलेज कुडाळ शतक महोत्सवाला हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री डिजिटल ग्रुप, मुक्काम पोस्ट कुडाळ, केळबाईवाडी, श्री केळबाई मंदिर नजीक, जिल्हा सिंधुदुर्ग, पिनकोड 416-520, दूरध्वनी क्रमांक 02362 221399. कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कुडाळ हायस्कूल ज्युनियर कॉलेज कुडाळ शतक महोत्सवाला हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्रीयुत उदय वेलणकर, माजी विद्यार्थी, मोबाईल क्रमांक 94 033 52 116. कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कुडाळ हायस्कूल ज्युनियर कॉलेज कुडाळ शतक महोत्सवाला हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्रीयुत उमेश अशोक जोशी, श्रीयुत विनयकुमार श्रीकांत महापणकर, माजी विद्यार्थी, 1996ची कुडाळ हायस्कूल ज्युनियर कॉलेज बॅग. अशा या कुडाळ हायस्कूलचं शताब्दी वर्ष सुरू झालंय. वर्षभरात विविध कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. त्यामध्ये शिक्षकांचं नाटक, मुलांचे कार्यक्रम, विविध स्पर्धा यांचा समावेश आहे. त्याचबरोबर द्वारकानाथ घुरिये यांच्या अध्यक्षतेखाली शतक महोत्सवी समितीची स्थापना देखील करण्यात आली आहे. शाळेला अजून खूप मोठी भरारी घ्यायची आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनासाठी विविध सुविधा द्यायच्या आहेत. आपल्या कुडाळ हायस्कूलला थोड्याच कालावधीनंतर 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या 100 वर्षाच्या वाटचालीमध्ये शाळेच्या ज्या इमारती आहेत त्या बऱ्याच जीर्णावस्थेत थोड्याशा गेलेल्या आहेत आणि यांची डागडुजी करणं अपरिहार्य आहे. यामुळे प्रायोरिटीवर या शाळेच्या इमारतींचं नूतनीकरण करण्याचा विचार आहे आणि हे नूतनीकरण करत असतानाच
प्रत्येक क्लासरूम डिजिटल करण्याचाही संकल्प आहे. या शाळेला प्रशस्त अशी विज्ञान प्रयोगशाळा, माध्यमिक शाळेसाठी प्रशस्त अशी विज्ञान शाळा नाही आहे, ती विज्ञान प्रयोगशाळा करण्याचा विचार आहे. गणिताची प्रयोगशाळा करण्याचा विचार आहे. अशा आणि भूगोलाची प्रयोगशाळा करण्याचा विचार आहे. आणि जेणेकरून या भागातील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचं उत्कृष्ट असं शिक्षण देण्याच्या दृष्टीने ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही करण्याचं ठरवलेल्या आहेत. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे आमच्या या 10.5 एकर परिसरामध्ये रस्ते थोडेसे खराब आहेत. त्या रस्त्यांचं डांबरीकरण करणं अत्यावश्यक आहे, तेही आम्ही करणार आहोत. या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांची स्मारकं आम्ही केलेली आहेत. तर त्या दृष्टीने चिंत्रम खानोलकर आणि संगीतकार वसंतराव देसाई या दोघांचेही स्मारक आम्ही करण्याचं ठरवलेलं आहे. या शाळेमध्ये मुलींसाठी स्वतंत्र असा विश्रांती कक्ष नाही आहे, तो तयार करणे, शाळेतील मुलांसाठी शाळेच्या परिसरामध्ये चांगल्या प्रकारचं उपाहारगृह निर्माण करणे, याही गोष्टी आमच्यासमोर आहेत. आणि या सर्व गोष्टी करत असताना शाळेच्या ज्या काही अजून त्रुटी आम्हाला वाटतात त्याही करण्याचा आमचा विचार आहे. जिमखाना आहे, तदनंतर शाळेला लागणारं फर्निचर आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत, नजरेसमोर आहेत. या सर्व गोष्टी पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. आणि आम्हाला विश्वास आहे आमच्या माजी विद्यार्थ्यांच्या आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून आम्ही या सर्व गोष्टी पूर्ण करून जिल्ह्यातील उत्कृष्ट अशी ही शाळा आणखी उत्कृष्ट करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करून ते गाठण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून कुडाळ हायस्कूलच्या प्रगतीची घोडदौड सुरूच आहे. मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकारी समिती सदस्य त्यासाठी मनापासून मेहनत घेत आहेत. प्रशालेनं 100व्या वर्षात पदार्पण केलंय. विविध उपक्रम मंडळाच्या दृष्टिक्षेपात आहेत. अर्थात त्यासाठी निधीची आवश्यकता आहेच. म्हणूनच शिक्षणप्रेमी जनता, माजी विद्यार्थी यांनी हे उपक्रम राबवण्यासाठी सहकार्य करणं गरजेचं आहे. आपल्याला माहीतच आहे की कुडाळ स्कूल कुडाळ या प्रशालेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. गेल्या 100 वर्षात या गावचा आणि या परिसरात बरेच बदल झाले. आपल्याकडे पूर्वी मुले फार कमी होती, पण त्यानंतर या शाळेत सुमारे 5,500 मुलं शिक्षण घ्यायला येतात. ही बाब संपूर्ण या जिल्ह्यात कौतुकास्पद आहे, कारण एवढी मोठी शाळा या परिसरात नाही. असं असताना गेल्या 100 वर्षातल्या या सर्व शाळेच्या इमारती या फार जीर्ण झालेल्या आहेत. इथले डेस्क बेंच हे सुद्धा ताबडतोब नूतनीकरण या गोष्टींचं करण्याची गरज आहे. आम्ही सर्व माजी विद्यार्थ्यांनी एक समिती स्थापन केली आणि या शाळेचा सर्व परिसर बघून त्याचं नियोजन केलं आणि त्यानंतर ठरवलं की नव्या युगाप्रमाणे चालायचं असल्यास संगणकीकरण किंवा नवीन ज्या ज्या गोष्टी होत आहेत त्या सर्व गोष्टी या आपल्या शाळेत सुद्धा होणं गरजेचं आहे. मग डिजिटलायझेशन असेल, संपूर्ण प्रत्येक वर्ग डिजिटल करायचा असेल, लँग्वेज लॅब असेल, व्हर्टिकल क्लासरूम असेल, मुलांसाठी मुलींसाठी चेंजिंग रूम असतील, अद्यावत असं कॅन्टीन, जी मुलं आमची बाहेर रस्त्यावर जातात आणि दुसरीकडे जाऊन चहा नाश्ता वगैरे घेण्याचा प्रयत्नात ही रस्त्यावर येतात, असं न घडता ही सर्व मुले या कॅम्पसमध्येच राहिली पाहिजेत आणि त्यांच्यासाठी चांगलं अद्यावत असं कॅन्टीन सुद्धा निर्माण झालं पाहिजे. मग सर्व माजी विद्यार्थ्यांनी ठरवून
आम्ही एक 5 कोटीचा निधी या शाळेसाठी जमवण्याचं ध्येय ठरवलं आणि त्याप्रमाणे गेले 4 महिने संपूर्ण माजी विद्यार्थी जे या संपूर्ण मुंबई, पुणे, कोल्हापूर, ठाणा, गोवा इथं आज नोकरीसाठी आहेत आणि जे उत्तमरित्या चांगले मोठे होऊन मोठ्या पगाराच्या नोकऱ्या करतात, त्या सर्वांशी संपर्क साधून त्यांचे पत्ते मिळवून त्यांच्यासाठी मिटिंगा लावून आम्ही त्यांना भेटलो आणि आमचा हे सर्व जो उपक्रम आहे जो आम्हाला पूर्ण करायचा आहे त्यासाठी आम्ही आवाहन केलं की या सर्व माजी विद्यार्थ्यांनी, सर्व नागरिकांनी, व्यवसायिक असतील, धंदेवाले असतील, कुडाळमधील सर्व प्रत्येक नागरिक हा इथला आपल्या मुलांना, आपल्या काका, आई, बहीण सर्व अशी जी सर्व या शाळेमध्ये शिकून मोठी झाली त्या सर्वांसाठी किंवा आता पुढे जी मुलं शिकायला येणार आहेत त्यांच्यासाठी आम्हाला ही शाळा अद्ययावत करायची आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वांना आवाहन केलं की या आमच्या 5 कोटीच्या निधीमध्ये आपण आपला यथाशक्ती प्रत्येकाने आपला सहभाग घ्यायचा आहे आणि इथला हा परिसर आहे, पिंगुळीकडचा भाग आहे, पावशीकडचा भाग आहे, नेरूरकडचा भाग आहे, जी मुलं याच शाळेत शिकत होती आणि मोठी झाली त्या सर्वांनी या उपक्रमात भाग घेतला पाहिजे. आमचं संत रावळ महाराज कॉलेज असेल किंवा इंग्लिश मिडियमची मुलं असतील, ज्यांनी सर्वांनी भाग घेऊन प्रत्येक मुलांसाठी पिगी बॉक्स दिला आहे आणि त्या पिगी बॉक्समध्ये मुलांनी 1 रुपया जरी टाकला तरी आम्हाला सुमारे 5 ते 10 लाखाचं इथं देणगी मिळू शकते. आणि प्रत्येक जे मान्यवर आहेत, जे ट्रस्ट असतील, सेवाभावी संस्था असतील, मंडळं असतील, या सर्वांना आम्ही आवाहन केलेलं आहे की या सर्व 100च्या कार्यक्रमामध्ये आपण सहभाग घेऊन या शाळेचं नाव आणि येणाऱ्या मुलांसाठी आपल्याला अद्ययावत शाळा केली पाहिजे आणि त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करून ही शाळा मोठी करूया. आणि हे झोपेत पडलेलं स्वप्न नसून या स्वप्नाने आमची झोप गेलेली आहे आणि सतत प्रयत्न करत आहोत. आणि या सर्व माजी विद्यार्थी समितीचा मी प्रमुख म्हणून, अध्यक्ष म्हणून असं आपल्याला आवाहन करतो की आपण सुद्धा या सर्व कार्यक्रमात सहभाग घ्या आणि आम्हाला या देणगी देऊन उपकृत करा आणि हा सर्व आमचा जो प्रोग्राम आहे तो आपण सर्वांनी मिळून करूया. स्वामी विवेकानंदांनी शिक्षणाबद्दल म्हटलंय की माणसातले उपजत गुण ओळखून त्यांचा विकास करणं म्हणजे शिक्षण. आज कुडाळ हायस्कूल कुडाळकडे पाहिल्यावर नेमकं हेच जाणवतं. थोडकी नव्हे तर गेली 100 वर्ष कुडाळ हायस्कूल विद्यार्थी घडवण्याचं काम करतंय. केवळ जिल्ह्यात, कोकणातच नव्हे तर संपूर्ण राज्यात कुडाळ हायस्कूलनं आपली अशी वेगळी ओळख निर्माण केली आहेच, पण आता तर त्याला शतक महोत्सवाचं कोंदण देखील लाभलंय. अशा या शतक महोत्सवी ज्ञान मंदिराला, कुडाळ हायस्कूल ज्युनियर कॉलेजला पुढील वाटचालीसाठी उदंड शुभेच्छा. हे आहे वैशाली विजन मीडिया आणि आपण पाहताय कोकण नाव.